मगाशी तुम्ही तो प्रश्न उपस्थित केला होता की घाबरणे या नाटकाबद्दल. तर मतकरींची गूढ कथा आणि त्यांचं मानसशास्त्र या ह्याच्याकडे एक अभिनेता म्हणून तुम्ही कुठल्या प्रकारे बघता, कुठल्या अँगलने बघता? वा वा, क्या बात आहे. मी तुम्हाला सांगू का, मतकरींच्या कथा मी त्यांची पुस्तके मी लहानपणापासून अनेक वेळा वाचली आहेत. निजधाम असेल, कबंध असेल, खेकडा असेल, ती पुस्तकं मी पारायणं केलेली आहेत. गंमत काय होते, जेव्हा एखादं पुस्तक तुम्हाला वारंवार वाचावंसं वाटतं, एकदा दोनदा नाही वारंवार वाचावंसं वाटतं, तेव्हा एक गोष्ट येतो जो संकेत आपल्याला कळतो ना, की म्हणजे मला हे आवडतं आहे. मग हे मला का आवडतं आहे? अभिनेता म्हणून मी स्वतःला विचारतो, मी हे वाचक म्हणून मला आवडतं आहे का अभिनेता म्हणून आवडतं आहे? तर माझ्या लक्षात आलं की मला अभिनेता म्हणून हे आवडतं आहे, की मला हे जर करायला मिळालं तर आवडेल. मग ते कुठच्या पद्धतीने केलं पाहिजे? मग त्यातलं मानसशास्त्र शोधावं लागतं अभिनेत्याला, की एखादं आम्ही त्याच्यात पावसातला पाहुणा करतो आणि त्याच्यात आम्ही जेवणावळ ह्या दोन कथा करतो. दोन्हीकडचा समान धागा आहे पाहुणा. पावसातला पाहुणा जो आहे त्याची मानसिकता वेगळी आहे आणि जेवणावळमधला पाहुणा आहे त्याची मानसिकता वेगळी आहे. आणि खऱ्या अर्थाने म्हणाल तर जेवणावळमधला जो पाहुणा आहे, ज्याला जवळजवळ भस्म्या झाल्यासारखी त्याला भूक आहे, त्याला सतत खायला आवडतं. आता तेच मानसशास्त्र तुम्ही आजच्या राजकारण्यांना लावा, की स्वतःच्या भुकेमुळे बळी पडलेला असा तो जेवणावळमधला पाहुणा आहे, बरोबर? तर मला जितकं मिळेल तितकं मला खाता येईल असे जे भ्रष्ट नेते असतात किंवा अधिकारी असतात किंवा जो भ्रष्ट माणूस कोणी असेल, राजकारणीच कशाला, कोणीही भ्रष्ट माणूस असेल, त्याला जी खा सुटलेली असते त्यातनं त्याचाच बळी जाऊ शकतो का, हे मानसशास्त्र पण तुम्ही त्याच्यामध्ये शोधू शकता जेवणावळमध्ये, नाही का? त्यामुळे तिथे भयकथांच्या ऐवजी आपण त्याला गूढकथा जास्त म्हणतो, कारण ना त्याच्यात दचकणं नाही आहे, त्याच्यात तुम्ही गोष्टीत हळूहळू घुसत जाता आणि रेग्युलर इंटरवल्सने तुम्हाला ना शॉक्स मिळत राहतात. आईला हे असे, अच्छा हे असे, हे असे, असं होत जातं. सो ही मतकरींच्या लिखाणाची ताकद आहे असं मला वाटतं. थँक्यू. मिळालं उत्तर. यस सर, थँक्यू.